अकोला मनपा अंतर्गत घनकचरा संकलन आणि वाहतूक कामासाठी कंत्राटदार नियुक्ती करण्याची निविदा प्रक्रिया अखेर रद्द करण्यात आली। निविदेतील अटी विशिष्ट कंत्राटदाराला लाभ मिळावा यासाठी तयार करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत सुरुवातीपासूनच विरोधकांनी विरोध केला होता। आता याबाबत नव्यानं निविदा मागवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। अकोला महानगरपालिकेच्या घनकचरा संकलन आणि वाहतूक कामासाठीची निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली असून आता नव्यानं निविदा मागणीचा निर्णय घेण्यात आला आहे। या निर्णयामुळे मनपाच्या निविदा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून निविदेतील अटी विशिष्ट कंत्राटदाराला लाभ मिळावा यासाठी तयार करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे। 1 जुलै रोजी उघडण्यात आलेल्या निविदांमध्ये प्री बिड बैठकीत अनेक नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला होता। मात्र प्रत्यक्षात केवळ 2च कंपन्यांनी निविदा भरल्यानं संशय व्यक्त केला जात आहे। निविदेतील काही अटी अव्यवहार्य असल्याचं एका कंपनीनं लेखी पत्राद्वारे मनपाच्या निदर्शनास आणून दिलं। शहरातील प्रत्यक्ष कचऱ्याच्या प्रमाणानुसार वाहनांची संख्या निश्चित करण्याची मागणीही करण्यात आली होती। मात्र प्रशासनाने त्यात कोणतीही बदल न केल्यानं अनेक कंपन्यांनी निविदा प्रक्रियेतून माघार घेतल्याची चर्चा आहे। निविदेनुसार कंत्राटदाराला कचऱ्याच्या वजनानुसार देयके देण्याची अट होती। मात्र दररोज 200 ते 250 मेट्रिक टन कचरा उपलब्ध झाला नाही तर संबंधित कंपनीला आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं। प्रत्यक्षात शहरातून दररोज सुमारे 150 ते 160 मेट्रिक टन कचरा निर्माण होत असल्याचं सांगितलं जात असल्यानं अनेक मोठ्या कंपन्यांनी निविदा भरणे टाळल्याची चर्चा आहे।